एक वेगळी मात्र अभिमानास्पद बातमी. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगानं आता जगाला भुरळ घातली आहे. काळ, सीमा आणि संस्कृतीची भिंती ओलांडत माऊलींच्या अभंगानं थेट अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनाही भुरळ घातली आहे. पंढरपूरच्या वारीत हजारो पावलांच्या गजरात नित्यनेमानं ऐकू येणारी प्रार्थना बराक ओबामांना सुद्धा आवडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या बराक ओबामांनी त्यांच्या आवडत्या गाण्यांची एक प्लेलिस्ट शेअर केली आहे आणि त्यामध्ये संत ज्ञानेश्वरांनी रचलेली आणि विश्वबंधुत्वाची प्रार्थना असलेल्या पसायदानाचा समावेश आहे. ओबामांना आवडलेली पसायदान ही प्रार्थना प्रसिद्ध महिला गायिका गाणव्य यांनी गायली आहे. तर आपण पाहतोय की ज्ञानेश्वर माऊलींचं जे पसायदान आहे, जे त्यांनी महाराष्ट्राला दिलं ना, नंतर अख्ख्या महाराष्ट्रानेच नाही तर जगाने आता त्याची नोंद घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण की आवडत्या गाण्यांची जी प्लेलिस्ट आहे ती बराक ओबामांची पुढे आली आहे आणि त्यात थेट पसायदानाचा समावेश आहे. खरं तर ही संपूर्ण भारतीयांसाठी, विशेषतः महाराष्ट्राच्या लोकांसाठी अभिमानास्पद अशीच बाब आहे. बराक ओबामांच्या प्लेलिस्टमध्ये पसायदानाचा समावेश आहे. त्यांनी खरं तर 2025 ची त्यांची प्लेलिस्ट जारी केली आहे. त्यात पसायदानाचं नाव दिसतंय. ही जी प्रार्थना आहे ती प्रसिद्ध महिला गायिका गाणव्य यांनी गायलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ही पसायदान रचलेलं आहे आणि विश्वबंधुत्वाची प्रार्थना म्हणून पसायदानाला ओळखलं जात असतं.